पाय जरी आठवला चित्ता तरी ते आपली योग्यता ते असो तया ते प्रशंसिता लाभवाती. आणि गुरुवार दशमीच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी शेगाव संस्थानमध्ये मुख्यमंत्री नाव होते, त्यामुळे त्यांच्या स्वागताची रंगीत तालीम आजच करून घ्यावी बा म्हणून दशमीच्या दिवशीच त्यांनी 4 ला सकाळी सर्व टाळकरी मंडळी उभे केले होते. 200 टाळकरी उभे आणि त्यामध्ये अभंग गायन सुरू झालेलं होतं की आजी सोनियाचा देणू आणि वर्ष अमृताचा घनू. जणू काय तोच दिवस सोन्याचा की हरी पाहिला रे सभाय अभ्यंतरी अवधा व्यापक मुरारे. आणि सायंकाळच्या वेळेला बरोबर महाराजांच्या समोर एक म्हातारे बाबा आले. त्यांनी असं पाहिलं आणि निघून गेले. त्यांनी काय गजानन महाराजच असतील. आणि थोड्या वेळानंतर विठ्ठल महाराज निघाले, आरती करूनच आलेले होते. माऊली आले म्हणून महाराजांनी विचारलं माऊली आले का. त्यावेळेला माऊली आले कुणी माऊली माऊली स्मरणी नेत्र झाकेले महाराजांनी संत प्रयाणी ओळखला. देह वैकल्याचा वारा झणे लागे रे सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेत येते. आणि सकाळच्या वेळेला ज्या वेळेला महाराजांची इच्छा म्हणजे स्नानाची होतीच, रोज स्नान करायचे महाराज. 2 काय 3 ला कधी 4 ला कधी 5 ला असत. त्यावेळेला अध्यक्ष साहेबांनी स्नान घातलं महाराजांना. तो एक 15वा अध्याय म्हणून त्या दिवशी आणि महाराजांनी जेवण केलं. आणि बाबांची पुण्यतिथी आहे म्हणाले आज, म्हणून मला माहिती आहे बाबांची पुण्यतिथी आहे. आणि त्या पावन पर्वावरती महाराजांनी गुरूंच्याही पावलावरती पाऊल, गजानन महाराजांच्याही पावलावरती पाऊल, कुंडलिक बाबांच्याही पावलावरती पाऊल. जणू काय चंद्रभागेचे सुपुत्र हे चंद्रभागेच्या खुशीतच विसावलेले होते की तेव्हा 3 वेळ जोडले कर्कमळे झाकेले डोळे ज्ञानदेवी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी स्नान घातल्या गेलं. दुसऱ्या दिवशी गजानन महाराजांच्या समोर महाराजांना शाल श्रीफळ अर्पण करण्यात आलं. हत्तीची सलामी झाली आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गुरुवारी महाराजांचा जो काही अग्निसंस्कार तो पार पडला की ये शरीराची माती मिळविली ती एक शेती जे दसरे चरण उभे खाती आराध्याचे. की ज्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग उभे राहिले. म्हणूनच महाराज म्हणतात की चंद्रभागे स्नान तुका मागे जान कुमार याही गोविंदा माझे कीर्ती
श्री गुरुवर महाराजांची पवित्र कीर्ती